सर नमस्ते. नमस्ते. तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव प्रशांत चंद्रकांत गायकवाड, मुक्काम पोस्ट पानगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. आज जी सर आपण कांदा बघतोय हा साधारण किती एकर आहे आणि किती दिवसाचा झाला आहे सर आता? कांदा 1 एकर आहे आणि आता हा हार्वेस्टिंगला आलेला प्लॉट आहे जे 100 दिवस झालेले आहे. व्हरायटी कोणती आहे सर? हे आमचं घरगुतीच बी आहे, गारवा म्हणून बी आहे. बरं सर, आता तुमचे 2 प्लॉट आहेत इथं. एक पलीकडच्या बाजूचा आहे तो हार्वेस्टिंग झालेला आहे आणि आज हा हार्वेस्टिंगला तयार आहे प्लॉट. सर दोन्ही प्लॉटमध्ये तुम्हाला काहीतरी एक वेगळेपण जाणवलं होतं, तर ते कोणत्या पद्धतीचं वेगळेपण होतं थोडक्यात सांगा ना सर. आम्ही जो पहिला प्लॉट आहे तो पूर्ण रासायनिक केलता. बरं. त्याला सगळ्या म्हणजे पहिला डोस आणि 2 डोस केलेले आहेत त्याला मी. बरं. आणि हा जो प्लॉट आहे हा एक सोमनाथ बेळगे साहेब जे आहेत ह्यांच्या म्हणण्यानुसार केला आणि अगदी कमी खतात केला. बरं. त्याचा रिझल्ट असा आला की त्याला जो खर्च झालेला आणि हा जो खर्च आहे हा 50% कमी खर्चात ह्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. बरं. आणि त्या मार्गदर्शनानुसार गेलो तर आज अशी परिस्थिती आहे की त्या प्लॉटपेक्षा ह्या कांद्याची साईज चांगली आलेली आहे. ह्याच्यामध्ये एकसारखा आकार आहे, ह्याच्यामध्ये कांद्याला गोलाई आहे आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची फाकडीचा प्रकार 1% म्हणजे कमीच आहे असं. म्हणजे काय एवढं नाही आहे ह्याच्यामध्ये आणि कुठल्या प्रकारचे सडबीड काही झालेली नाही ह्याच्यामध्ये. बरं सर, आता तुमचा शेजारचा प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये आणि ह्या प्लॉटमध्ये खर्चात बचत झाली म्हणजे कितपत बचत झाली असं तुमची? माझ्या हिशोबानं तरी 50%पेक्षा जास्त बचत झाली. 50%पेक्षा जास्त, कारण आपण सुरुवातीला जे बेसल केलेलं आहे त्याच्यानंतर पुन्हा कुठल्याही प्रकारचं खत आपण ह्याला टाकलेलं नाही. यांनी सांगितलेल्या ज्या काही स्लरी आहेत त्याचा आपण वापर केला आणि त्याप्रमाणेच आपण चलत गेलो. बस साधारण तुम्ही ह्या प्लॉटला स्लरी दिली बरोबर का? कोणत्या प्रकारची कसली स्लरी होती सर? काय जिओ गेलचं जे 35 लिटरचं कॅन येतं बरं ते आपण सोललेलं आहे प्रति एकरी एक कॅन 35 लिटरचं. साधारण किती दिवसापूर्वी सोडलं होतं सर हे? आपण आता सुरुवाती म्हणजे लास्ट ज्या वेळेस आपण पाणी शेवटचं जे पाणी असतं त्या पाण्याला दिलं आपण. बरं. कॅन दिल्यापासून तुम्हाला बदल काय जाणवलं सर? जमिनीचा कडकपणा जो होता तो जवळजवळ नाहीसा झालेला आहे. जमीन पूर्णपणे भुसभुशीत आहे आणि असं आता तुम्ही जर कांद्याला जर बघितलं असं जर उपटला तर सहजच हातात येतो. असं काय एकदम त्याला काय करावं लागत नाही, एकदम सरळ सरळ एकदम भुसभुशीतपणा आलेला आहे. तुमची मेन समस्या होती सर ती जमीन कडक आलती म्हणून तुम्ही सोडलं होतं. तर जमीन तर तुमची नरम पडली, त्याच्याबरोबर अजून काय काय बेनिफिट झाला सर? पलीकडल्या कांदा उपटताना जो काय त्रास झाला तो ह्याच्यात काय असं होईल असं वाटत नाही. आता तुम्ही जर गेलं बघितलं तर जसं जे हातात येते असं काय सहज उपटाला जातो कांदा. त्याच्यामध्ये असं काय ही करावं लागत नाही, काय नाही काय हातला वस्तू काढलं. आणि जमीन जर बघचाल तर पूर्णपणे एकदम मऊ अशी जमीन झालेली आहे. सर मग खर्च तर फार झाला असेल तुमचा? नाही, स्लरीमुळं अतिशय कमी खर्चात हे झालेलं आहे आणि सगळ्यांनी स्लरी वापरावी, स्लरीचा जास्तीत जास्त वापर करावा. तुमच्या मार्गदर्शनाखाली जेवढं जैविक करता येईल तेवढं करावं असं मी सर्व शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो. तर आता जी तुम्ही स्लरी वापरली जीवामृतची त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? समाधानी, पूर्ण समाधानी आहे. इथून पुढे आता प्रत्येक पिकासाठी तर नक्कीच वापरणार. सर तुम्हाला स्लरीबद्दल माहिती कुठून भेटली? आम्ही ही इंटरनेटवर सर्च केलं, आम्हाला तुमची फेसबुकवर ह्याची ॲड सापडली तर संपर्क केला. त्यांनी मानेगावची बेळगे यांच्याशी संपर्क साधायला लावला आणि त्यांनी आम्हाला इथं पोच केला. बरं. तुम्हाला जवळ इथं मानेगाव या ठिकाणी उपलब्ध झाली. जो तुम्हाला रिझल्ट भेटलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे समाधान. आणि तुम्ही एक जे तुमचे कांदा पीक करणारे शेतकरी आहेत जे तुमच्या आजूबाजूला करतात त्यांच्यासाठी एक छोटासा संदेश द्या ना सर काहीतरी. स्लरीचा वापर
100% करावा. नक्कीच फायदा होईल. त्याच्यामध्ये 10 प्रकारच्या बॅक्टेरिया आहेत त्या ज्या आपल्या जमिनीमधला खताचा जो काही जे वेस्ट पडलेलं खत आहे ते सोल्युबल करून आपल्या पिकांना उपलब्ध करते. त्यामुळं आपला रासायनिक खतावरचा खर्च हा जवळजवळ निम्मा होईल. आता स्पर्धा झाली 2 पोती 3 पोती प्रति एकरी खत टाकायची. त्या गोष्टीकडनं जाता जर आपण ह्या स्लरीचा वापर केला तर नक्कीच त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल आणि तो एकदा त्याने अनुभवा असं एवढं मी त्यांना सांगू इच्छितो. ओके, थँक्यू, धन्यवाद.